नमस्कार शेतकरी मित्रांनो. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2023-24 हा मिळणार आहे आणि पीक विमा 2023 चा 75% कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या महसूल मंडळाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातील महसूल मंडळांना हा 75% पीक विमा मिळणार. त्याचबरोबर 2024 चा जो खरीप पीक विमा अजून 25% सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही, तर तो सुद्धा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांनी ही जर प्रोसेस पूर्ण केलेली नसेल तर त्यांना मिळणार किंवा नाही मिळणार ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण बघणार आहोत की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि ते जिल्हा आणि जे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ही संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण पहिला जिल्हा बघितला तर आपण बघणार मित्रांनो तो म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील जर आपण महसूल मंडळांचा बघितले तर त्यामधील ही महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आलेली आहे. ओढणारा, वडनाव, त्याचबरोबर नवसारी, माऊली, जागीर, वरळगाव, मंगरुळपीर, कपूर, तळेगाव, दशासूर, चांदूर रेल्वे, परतूर, दत्तापूर, भुईकोट, काशापूर, सातेपूर, मुळशी, हिवरखेड, आमराव, त्याचबरोबर राजूर, चंदूर बाजार, करदिवसा, कुर्ले, सातेगाव, कापसा, दर्यापूर, खडार, त्याचबरोबर रामनेर, परतनेर, पूर्णा, नगर, कुसाळा, शोधा, शिरगाव, कुर्ला, हरेगाव, नळेगाव, सारवेडी, नागपूर, जेऊर, चिंचोली. मित्रांनो, या साऱ्या महसूल मंडळांचा अमरावती जिल्ह्यातील महसूल मंडळांचा पीक विमा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जे पर्सनल क्लेम म्हणजे वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना 75% पीक विमा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि हा केव्हा मिळणार आहे आपण संपूर्ण जिल्ह्यासाठी व्हिडिओच्या शेवटमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जर आपण पुढचा जर बघितला जिल्हा तर तो जिल्हा मित्रांनो अकोला. आता अकोला जिल्ह्यातील किती महसूल मंडळांचा समावेश करण्यात आले तर 48 महसूल मंडळांचा यामध्ये पीक विम्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा हा पीक विमा हा मिळालेला नाही. तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा मिळणार आहे ते आता आपण बघू. गोसाळा, पाऊस, बुद्रुक, बोरगाव, मंजूर, कोपासे, अकोला, उमरी, याचप्रमाणे बाळापूर, लंगपुरी, कुरुंद, जामठी, माळेगाव, त्याचबरोबर शिवणीसारा या अशा अकोल्यातील हे आणि बरेचशा अशा 48 मंडळांमध्ये पीक विमा खरीप पीक विमा 2023-24 हा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हा पीक विमा असणार आहे मित्रांनो 75% पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे अहमदनगर. अहमदनगर आणि आताचा म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल मंडळ आणि कोणकोणत्या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर पहिलं महसूल मंडळ आहे मित्रांनो अकोला. त्यानंतरचं जर महसूल मंडळ आपण बघितलं तर ते आहे रूपवाडी. त्यानंतरचं जर बघितलं मित्रांनो महसूल मंडळ ते आहे शमशेरपूर. त्याच्यानंतरचं जर महसूल मंडळ बघितलं तर ते आहे खिरवणी. त्याच्यानंतरचं जर महसूल मंडळ आपण बघितलं शेतकरी बांधवांनो ते म्हणजे विरणगाव. विरगावच्या नंतर महसूल मंडळ जर बघितलं शेतकरी बांधवांनो ते आहे सिकीरवाडी. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतरचं जर महसूल मंडळ बघितलं तर मित्रांनो ते आहे शिर्डी. शिर्डीच्या नंतर महसूल मंडळ जर बघितलं मित्रांनो कोथू, त्यानंतर कोथरूड. त्यानंतरचं जर महसूल मंडळ आपण बघितलं तर ते आहे शेतकरी मित्रांनो राजूर. राजूर नंतरचं जर आपण महसूल मंडळ पाहिलं तर ते आहे ब्राह्मणवाडा. ब्राह्मणवाड्याच्या नंतर जर महसूल मंडळ बघितलं तर ते आहे जामखेड. जामखेड नंतरचं जर महसूल मंडळ आपण पाहिलं तर साखर. त्यानंतरचं जर महसूल मंडळ पाहिलं तर आरणगाव. आरणगावच्या नंतरचं जर आपण शेतकरी बांधवांनो महसूल मंडळ बघितलं तर ते आहे पाटोडा. पाटोडा नंतरचं जर महसूल मंडळ बघितलं ते आहे खडा. खड्यानंतरचं जर महसूल मंडळ बघितलं तर नायगाव. नायगावच्या नंतरचं जर महसूल मंडळ बघितलं तर कर्जत. कर्जतच्या नंतरचं जर महसूल मंडळ बघितलं ते आहे कोरेगाव. कोरेगाव नंतरचं जर शेतकरी बांधवांना आपण महसूल मंडळ बघितलं तर आहे मिरजगाव. मिरजगाव नंतर महसूल मंडळ बघितलं तर राशीन. राशीनच्या नंतर कुंभारली. कुंभारी नंतर जर बघितलं तर आपण बाबरा. बाबरा नंतर खिरखेड. त्यानंतरचं जर महसूल मंडळ बघितलं तर ते आहे शेतकरी बांधवांनो अशा कोपरगाव. अशा एकूण 30 महसूल मंडळांचा म्हणजे जर आपण बघितलं तर अहिल्यानगर मधील 30 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांना जी रक्कम मिळणार आहे ती आहे 25% पीक विमा. म्हणजे जशी पीक विमा कंपन्यांकडे सरकारकडून यादी येईल तशी त्याप्रमाणे त्यांना ती 25% पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतरचा जर जिल्हा आपण बघितला तर मित्रांनो तो आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढील जिल्हा बघू आपण तो म्हणजे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील एकूण 42 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला. बुलढाणा जिल्ह्यातील 52. जर आपण बुलढाणा बघितला तर बुलढाणा जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जिल्हा हिंगोली. हिंगोलीतील 42 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
त्यानंतर जर बघितलं तर यवतमाळमधील 28 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर नांदेडमधील 43 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर शेतकरी बांधवांना बीडमधील 40 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर लातूरमधील 52 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील जर आपण बघितलं तर 16 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं वाशिम मधील 42 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सांगलीमधील 36 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जिल्हा बघितला सातारामधील 65 महसूल मंडळे, सातारा नंतर सोलापूर मधील सुद्धा 65 महसूल मंडळे. त्यानंतर जर मित्रांनो आपण बघितलं तर या शेतकऱ्यांना 75% पीक विमा सरसकट ज्यांनी वैयक्तिक क्लेम केला असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हा 75% पीक विमा जमा होणार आहे. आणि शेतकऱ्यांना जसे मित्रांनो जशी यादी महसूल मंडळांकडे जमा होत जाणार तशी त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा महसूल मंडळ ज्यांनी वैयक्तिक क्लेम केला असेल त्यांना 75% आणि ज्यांनी वैयक्तिक क्लेम केला नसेल त्यांना 25% असा पीक विमा जमा होणार आहे. जशी सरकारकडून यादी प्रसिद्ध होणार तशी पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करण्यात आला. या संबंधी जर बघितलं तर आपण बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा काल जर बघितलं रविकांत तुपकर यांनी जे कृषी अधिकारी आहेत म्हणजे कृषी आयुक्त आहेत त्यांच्याकडे पत्र लिहून सांगितले की येत्या 2 ते 3 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे येत्या 2-3 दिवसाच्या आत सरसकट हा पीक विमा या महसूल मंडळामध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो ही होती संपूर्ण माहिती. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.